तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा भूगोल हा विषय, त्यातील दुसरं प्रकरण किंवा दुसरा धडा, ज्याचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी. आता या तिघांविषयी माहिती मिळवणं अत्यावश्यक आहे. कारण का तर ह्या तिघांचा आपल्या एकूणच दैनंदिन जीवनावर आणि त्यानंतर ऋतुमानावर, त्यानंतर ज्या सगळ्या घडामोडी घडतात, या सगळ्या घडामोडीच्या मुळाशी जर का कोण असेल खऱ्या अर्थाने, तर हे तीन जे काय म्हणू उपग्रह, त्यानंतर उपग्रह आणि तारा जो आहे, हे तीन घटक फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर या तीन घटकांविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण माहिती मिळवतोय ते म्हणजे पहिल्या धड्यामध्ये आपण ऋतुनिर्मितीमध्ये कशाविषयी माहिती मिळवली होती? पृथ्वीविषयी. आता त्यानंतर आपल्याला माहिती मिळवायची आहे ती म्हणजे चंद्राविषयी. तर चंद्राच्या काही गती आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या स्वतःच्या गती आहेत, त्याप्रमाणे चंद्राच्या सुद्धा काही स्वतःच्या गती आहेत. त्या गतीविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील कोणत्या गती असतात? दोन, अक्षीय गती आणि कक्षीय गती. आता अक्षीय गती म्हणजे काय? तर चंद्राच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात? अक्षीय गती असं म्हटलं जातं. आणि चंद्राच्या स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती फिरणं आणि त्याच सोबत सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? कक्षीय गती असं म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती काय करते? परिभ्रमण करते, त्याप्रमाणे जो चंद्र आहे तो चंद्र प्रत्यक्षपणे सूर्याभोवती परिभ्रमण करत नाही किंवा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत नाही. तर तो काय करतो? तर तो पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरताच तो काय करत असतो? सूर्याभोवती फिरत असतो. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती प्रत्यक्ष स्वतंत्रपणे फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तो फिरतच असतो. आणि चंद्राच्या परिभ्रमण आणि परिवलन गतीचा कालावधी हा जवळजवळ सारखाच असतो. लक्षात ठेवायचं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता की पृथ्वीचा परिवलन आणि परिभ्रमण कालावधी समान आहे का? तर नाही, अजिबात नाही. पृथ्वीचा परिवलन आणि परिभ्रमण कालावधीमध्ये बराचसा फरक आहे. लक्षात ठेवा. पृथ्वीच्या परिवलनाला पृथ्वीच्या परिवलनाला फक्त किती वेळ लागतो? 24 तास लागतात. आणि परिभ्रमणाला जवळजवळ 365 दिवस लागतात. पण याच्या उलट जो आहे तो याच्या उलट चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण कालावधी कसा असतो? समान असतो. लक्षात ठेवायचं. मग सूर्यप्रकाश जरा विचार करायला त्यांनी सांगितलेलं तुम्हाला. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? असल्यास तो कुठे असेल? या प्रश्नांचं उत्तर तुम्ही याच्यामध्ये शोधायचं आहे. आणि काय होतं? चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण हा जो कालावधी आहे तो सारखाच असल्यामुळं आपल्याला चंद्राची सतत एकच बाजू दिसते. उदाहरणार्थ बघा, ही पृथ्वी आहे आणि त्यानंतर हा काय आहे? चंद्र आहे. अशा दोन मी हे दाखवलेले आहेत. हा पृथ्वी आणि एक चंद्र आहे, तुम्हाला दिसतोय. आता हा चंद्र काय करतो? पृथ्वीभोवती अशा पद्धतीने काय करत असतो? फिरत असतो. आणि हा फिरतोय, पण तो फिरताना सातत्याने, लक्षात ठेवायचं, तो फिरत असताना काय असाच फिरणार नाही, म्हणजे असा नाही फिरणार. त्याची साधारणतः एकच बाजू आपल्याला नेहमी दिसते. कारण तो सुद्धा कसा आहे? पृथ्वीप्रमाणेच लंबवर्तुळाकार त्याचा प्रदक्षिणेचा मार्ग असल्यामुळे नेहमी एकच बाजू आपल्याला नेहमी कुणाची दिसते? चंद्राची दिसत असते. आणि आपण जी बाजू बघतो ती एकच बाजू बघतो आणि आपल्याला एकाच बाजूचा चंद्र नेहमी दिसत असतो. आता त्यानंतर आपल्याला जर का आपण शाळेत असतो तर शाळेत आपण ही कृती केली असती की काय करायचं? 3 विद्यार्थी निवडायचे. त्यापैकी एकाला द्यायची सूर्याची भूमिका, एकाला द्यायची पृथ्वीची भूमिका आणि एकाला द्यायची चंद्राची भूमिका. मला सांगा, या सर्वांमध्ये सगळ्यात मध्ये कोणाला उभा करणार? सगळ्यात मध्ये आपण अशा माणसाला उभा करणार, अशा व्यक्तीला उभा करणार जो कोण आहे? सूर्य आहे. बरोबर ना? हा सूर्य आहे. आता सूर्य सर्वांना दिसतोय. आता सूर्य सर्वांपेक्षा कसा असतो? आकाराने प्रचंड मोठा असतो. आणि हा जो सूर्य आहे तो सूर्य तुम्हाला दिसतोय. त्यानंतर एकाला आपण कोणाची भूमिका देणार? तर एकाला आपण पृथ्वीची भूमिका देणार. आता ही पृथ्वी आहे आणि एकाला आपण चंद्राची भूमिका देणार. लक्षात येते सर्वांच्या? आणि मग त्यानंतर जी पृथ्वी आहे ती पृथ्वी फिरणार. स्वतःभोवती कसा फिरणार तो मुलगा? पश्चिमेकडून पूर्वेकडे असा तो
फिरणार, म्हणजे पश्चिम दिशेकडून तो पूर्व दिशेकडे असा फिरत फिरत जाणार आणि सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाचे काटे असे फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरायचं आहे. आणि चंद्र बनलेला जो विद्यार्थी आहे तो चंद्र बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती फिरत असताना कुणाभोवती फिरणार आहे, तर ह्या पृथ्वीभोवती सुद्धा अशा प्रकारे फिरणार आहे. तर हा आपण प्रयोग करू शकतो. तुम्ही घरी सुद्धा तुमचे भाऊ वगैरे असेल त्यांच्यासोबत हा तुम्ही प्रयोग करू शकता. आता पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार असते. मगाशी सांगितलं लंबवर्तुळाकार म्हणजे काय, कसा आकार लंबवर्तुळाकार म्हणजे, तर लंबवर्तुळाकार म्हणजे साधारणपणे अशा आकाराला लंबवर्तुळाकार आकार असं म्हटलं जातं. आकृती माझी काही एवढी परफेक्ट आलेली नाही आहे, पण तुम्ही समजावून घ्याल. हा आकार लंबवर्तुळाकार म्हणजे या पद्धतीने असतो. म्हणजेच काय, तो वर्तुळाकार नसतो पूर्ण, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हा वर्तुळाकार आकार नसतो, तर कसा असतो, लंबवर्तुळाकार आकार असतो. तर त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर नेहमी, आता उदाहरणार्थ असा आहे तर हा असाच फिरणार नाही, कळलं का, असाच फिरत नाही, तर कधी एकदम जवळ जातो, कधी पृथ्वीच्या जवळ जातो आणि कधी हा लांब जातो, अशा प्रकारे फिरतो. म्हणजे तो फिरताना असा फिरत येतो, लक्षात घ्या असं. मग कधी त्याचं अंतर जवळ असणार आहे लंबवर्तुळाकार असल्यामुळं, आणि कधी अंतर काय असणार आहे, तर लांब असणार आहे. म्हणजे आता जर का इथून येणे सुरुवात केली तर इथून येणे सुरुवात केल्यानंतर तो असा जाईल, म्हणजे लांब गेला, त्यानंतर पुन्हा असा येताना काय येईल, तो जवळ येईल. अशा प्रकारे कधी लांब तर कधी जवळ अशा प्रकारे येत राहील. आणि जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्यावेळेला त्या स्थितीला काय म्हणतात बघा, जेव्हा तो पृथ्वीच्या इथे आहे, कळलं का, अशा प्रकारे त्याने सुरुवात केली फिरायला आणि तो इथून त्याने सुरुवात केली, हा लांब गेला, पण आता तो काय आला, पृथ्वीच्या जवळ आला, तर या स्थितीला म्हणतात उपभू स्थिती. काय म्हणतात या स्थितीला, उपभू स्थिती असं म्हणतात. पुन्हा याने प्रवास सुरू केला आणि आता तो पृथ्वीपासून कुठे झाला, लांब चाललेला आहे आणि पृथ्वीपासून लांब तो इथपर्यंत लांब आला. आता मगाशी केवढं अंतर होतं ते निरीक्षण करा आणि आता केवढं अंतर होतं ते निरीक्षण करा. आता तो लांब आहे आणि पृथ्वीपासूनचं जास्तीत जास्त जे अंतर असेल त्या अंतराला काय म्हणतात, चंद्राची अपभू स्थिती असं म्हणतात. बघा आता इथून याने सुरुवात केली, कळलं का, पुन्हा असा लांब गेला आणि पुन्हा हा पृथ्वीच्या जवळ आला. या एवढं अंतर जर का कमी होत असेल, कमीत कमी अंतराला काय म्हणतात, उपभू स्थिती असं म्हणतात. आणि ज्या वेळेला तो जास्तीत जास्त पृथ्वीपासून लांब जाईल, म्हणजे इथपर्यंत आला, तर या अंतराला काय म्हणतात, काय म्हटलं आपण, अपभू स्थिती असं म्हणतात. तुमच्या पुस्तकामध्ये आकृती 2.1 आहे, त्यांनी अधिक स्पष्ट त्यांनी केलेला आहे. आता त्यानंतर चंद्राच्या कलांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आकाशात चंद्रबिंबाचा भाग जो आपल्याला दिसतो तो अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो हे क्रमाक्रमाने त्यांनी त्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे हेच होतं, समजा ही पृथ्वी आहे, कळलं का, ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, तर चंद्र फिरताना त्या आपल्याला पौर्णिमा दिसते, त्यानंतर आपल्याला पुन्हा शुक्ल पक्ष, आता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये म्हणजे आपण ज्याला अष्टमी म्हणतो, या अष्टमीमध्ये आपल्याला चंद्र कसा दिसतो, अर्धा दिसतो, कळलं ना, आपण चंद्र अर्धा दिसतो आपल्याला. आणि पौर्णिमा ज्या वेळेला येते तेव्हा चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो, आपल्या पृथ्वीवरून तो पूर्ण चंद्र दिसतो, चंद्राचा भाग आपल्याला प्रकाशित झालेला. आणि पुन्हा जेव्हा अमावस्या येते तेव्हा अमावस्येला आपल्याला काय होतो, चंद्र दिसेनासा होतो. तर अशा प्रकारे सगळ्या आपण काय करतो, स्थिती आपण अनुभवतो. अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलेची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता पुन्हा तुम्हाला विचार करायला त्याने सांगितलेला आहे की 2.2 मधील चंद्राची अवकाशातील स्थिती आणि पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य याचा कोन आपल्याला पाहायचा आहे. आता पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा कोन आपल्याला पाहायचा आहे. तर मला वाटतं तुम्हाला इथंपर्यंत बऱ्यापैकी कळलं असेल, त्यामुळं हे आता मी पुसून टाकतोय आणि पुढचा मुद्दा आपण घेतोय, तो म्हणजे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा कोन. यांमध्ये होणारे कोन आपल्या अनुभवायचे आहेत. आता त्यांनी दाखवल्याप्रमाणे जर का आपण घेतला तर इथे आहे सूर्य, आहे आपला सूर्य, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान इथे आपण
घेऊया पृथ्वी आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे तर आपला चंद्र आहे. आता यांच्या आपल्याला कक्षा अनुभवायच्या आहेत किंवा हे कशा प्रकारे होतं ते अनुभवायचं आहे. त्याने तुम्हाला इथे काय काढून दाखवलेलं आहे तर एवढी मोठी आकृती न काढता मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने हे सगळं सांगणार आहे की कशा प्रकारे होतं. बघा, आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो आणि या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग आपल्याला दिसतो. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. खरं तर हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश जो आहे तो कुणाचा असतो तर हा सूर्याचा प्रकाश असतो. कुणाचा प्रकाश असतो? सूर्याचा. हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर सुद्धा पडतो आणि हा चंद्रावर पडलेल्या प्रकाशामुळं, लक्षात घ्या, या चंद्रावर पडलेल्या प्रकाशामुळं आपल्याला चंद्राचा काही भाग दिसतो. आता चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला, काही मी इथे अवस्था लिहितो, जे अवस्था लिहिणं फार आवश्यक आहे. आता इथे समजा आहे अमावस्या, इथे लिहिलं अमावस्या. अमावस्येला चंद्र इथे आहे, या पोझिशनमध्ये आपला चंद्र आहे आणि त्यानंतर खाली आहे पौर्णिमा. हा पौर्णिमेचा चंद्र आहे. इथे जो दाखवलाय तो पौर्णिमेचा चंद्र आहे. हा पौर्णिमेचा चंद्र आहे, अमावस्येचा चंद्र आहे. इकडे जो आपण चंद्र दाखवणार आहे तो आहे वद्य अष्टमी. कसला आहे तर इथे हा चंद्र आहे. हा चंद्र असणार आहे तो म्हणजे वद्य अष्टमीचा चंद्र असेल, ज्यालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणतात तर त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. काय म्हणतात त्याला? कृष्ण पक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर या बाजूला एक आपण अजून चंद्राची स्थिती दाखवणार आहे. इथे एक चंद्र मी काढतोय, हा चंद्र आहे आणि इथे चंद्र आहे. याला म्हणतात काय? शुद्ध अष्टमी. काय म्हणतात त्याला? शुद्ध अष्टमी असं म्हटलं जातं. शुद्ध अष्टमी असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर या पक्षाला म्हणतात शुक्ल पक्ष. या पक्षाला काय म्हणतात? शुक्ल पक्ष असं आपण म्हणतो. आता ही एकूण तुम्हाला आकृती लक्षात आली असेल. समजावून घ्या जरा, जागा लहान आहे त्यामुळं. आणि इथे अशा प्रकारे मी दाखवलंय आणि ही स्थिती जी आहे ती दाखवलंय बाणाने. मध्ये आपली पृथ्वी आहे. आता जर का ही आकृती कन्सिडर करायची म्हटली तर असंही करू शकता. हा आहे सूर्य, बरोबर. त्यानंतर ही आहे पृथ्वी. ही पृथ्वी इथे आहे आणि इथे कोण आहे? तुमचा आपला सर्वांचा कोण आहे? चांदू मामा. हा, अशा प्रकारे ही आकृती आहे. तर आता हे बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे आता तर सूर्यप्रकाशामुळे सूर्य पृथ्वीभोवती फिरत असताना इथे जो कोन होतो तो कोन आहे जवळजवळ 90 अंशाचा. किती अंशाचा कोन तयार होतो? इथे एवढ्या भागामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो, एवढ्या भागामध्ये. त्यानंतर इथे 270 भागाचा, ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते आहेच महत्त्वाचं. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. हे बघा, आता हा चंद्र पृथ्वीभोवती फिरणार आहे, कळलं का? त्याचा फिरण्याचा क्रम आपण बघितलेला आहे. तो कसा फिरतो? लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये तो फिरणार आहे पृथ्वीभोवती. फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. आता बघा, इथे पौर्णिमा मी लिहिलेली आहे, दिसते सर्वांना पौर्णिमा. आता त्यावेळेला सूर्य इथे, कळलं का? म्हणजे तो एक्झॅक्टली ऑपोजिट बाजूला, म्हणजे पूर्ण विरुद्ध बाजूला आहे. हे त्यांना लक्षात, विरुद्ध बाजूस असतो. तर अमावस्येला तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये, हा बघा ही अमावस्या आहे, या अमावस्येला तो चंद्र कुठे आहे? पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबर कुठे आहे? मध्ये आहे आणि मध्ये असतो. शुक्ल आणि वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो तर 90 अंशाचा कोन येतो. आता 90 अंशाचा म्हणजे तुम्हाला माहित आहे काटकोन, ज्याला आपण असा कोन म्हणतो. हा 90 अंशाचा कोन किंवा असा जरी काढला तरी तो काटकोन होतो. म्हणजे बघा, इथे शुक्ल पक्षाला यांमध्ये कुठला कोन तयार झाला दिसतोय सर्वांना? यामध्ये कुठला कोन तयार झाला? काटकोन तयार झाला. त्यानंतर इथे सुद्धा कृष्ण पक्ष आहे, त्याला सुद्धा कुठला कोन तयार झाला? काटकोन तयार झाला. म्हणजेच तो 90 अंशाचा कोन तयार करतो. लक्षात घ्या सर्वांनी. कुठल्या वेळेला तर शुक्ल पक्षाला आणि कृष्ण पक्षाला. आणि त्यावेळेला आपल्याला चंद्राचा कसा भाग दिसतो? अर्धाच भाग दिसतो. लक्षात येते का सर्वांना? पौर्णिमेला आपल्याला चंद्राचा पूर्ण भाग दिसतो. कारण का तर तो नेमका सूर्याच्या विरुद्ध बाजूस येतो
त्यानंतर अमावस्येला आपल्याला चंद्राचा काही भाग दिसत नाही. कारण का, तर तो सूर्याच्या समोर आहे आणि म्हणून त्याचा पूर्ण भाग आपल्याला दिसत नाही. आणि त्यानंतर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष जे आहेत या पक्षामध्ये 90 अंशाचा कोन झाल्यामुळे आपल्याला तो अर्धाच भाग त्याचा दिसतो. म्हणून आकाशात चंद्र कसा दिसतो, तर अर्धवर्तुळाकार आपल्याला दिसतो. आता त्यानंतर ही ग्रहणं कशी होतात हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नसते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा ही नेहमी एकाच पातळीत नसते, यांच्या पातळ्या वेगवेगळ्या आहेत. चंद्राची परिभ्रमण कक्षा, आता चंद्र जो फिरतोय तो चंद्र कुणाभोवती मी सांगितलं तुम्हाला फिरतो, तर तो पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरताना एक ठराविक कोन तो तयार करत असतो. लक्षात येते का? आणि हा कोन तयार करत असतो, कोनाने तो फिरतो. म्हणजे अशा प्रकारे याचं फिरणं आहे. हा असा गोल गोल आपण जसं म्हणतो असा फिरत नाही, किंवा पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरताना अशी गोल गोल फिरत नाही, तर तिची कक्षा अशी लंब वर्तुळाकार आहे. कशी आहे? लंब वर्तुळाकार अशी तिची कक्षा आहे. तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षाशी कितीचा कोन करते? 5 अंशाचा कोन करते. कितीचा कोन करते? 5 अंशाचा कोन करते. आणि या 5 अंशाचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या आता हे काय करायचं? प्रतल आहे. प्रतल म्हणजे काय? प्रतल म्हणजे एक अंतर आपण घेतलेलं, एक म्हणजे आपण सुनिश्चित केलेलं एक एरिया, ज्याला आपण म्हणतो एक भाग आहे त्याचा. तर हा इथून याने सुरुवात केल्यानंतर याच्या दरम्यान इथून त्याने सुरुवात केली, 5 अंशाचा इथे कोन आहे आणि हे प्रतल पुन्हा एकदा छेदताना इथे 5 अंशाचा एक कोन तयार झाणार. म्हणजे प्रतलाला कितींदा तो छेदला? 2दा. एकदा इथून तो निघाला, हा तो छेदला, त्यानंतर इथून परत पुन्हा इथे आला, पुन्हा याला छेदला. म्हणजे अशा प्रकारे 2 वेळा तो छेदतो. काय करतो? पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षाला तो 2 वेळा काय करतो? छेदून जातो. आणि प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोन असतो? 0 अंशाचा कोन तयार होतो. तर पौर्णिमेला 180 अंशाचा कोन तयार होतो. पुन्हा बघा, असे असले तरीही अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एकाच पातळीत एका सरळ रेषेत येत नाही. दर अमावस्येला लक्षात ठेवायचं, किंवा दर पौर्णिमेला अशी स्थिती होईल असं नाही. लक्षात ठेवा. कारण का, तर 5 अंशाचा कोन आता तयार झालाय, पण त्यानंतर पुन्हा एकदा 5 अंशाचा कोन होईल किंवा तेवढाच एकाच रेषेत येतील असं काही आपल्याला सांगता येत नाही. लक्षात ठेवा. आणि त्यामुळं दर अमावस्येला इथे आलं, तुम्ही म्हणाला इथं ग्रहण झालं पाहिजे, पण नाही होत. कारण का, ही कक्षा लंब वर्तुळाकार आहे. लक्षात ठेवा. दरवेळी त्याच याला येईल असं नाही, पण सगळ्याच अमावस्येला किंवा पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. तर ठराविक अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्याला ग्रहणे दिसतात. काही पौर्णिमा आणि अमावस्यांना सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत आणि एका सरळ पातळीत येतात. आणि अशा वेळेला काय दिसतात? आपल्याला ग्रहणं दिसतात. इथे पौर्णिमा आहे आणि इथे अमावस्या आहे. तर काही अमावस्येला आणि पौर्णिमेला चंद्र एकाच रेषेत येतात आणि त्यावेळेला आपल्याला एकाच पातळीत येतात आणि त्यावेळेला आपल्याला ग्रहणं दिसतात. आणि ही जी ग्रहणं आहेत ही लक्षात ठेवा, पृथ्वीच्या संदर्भात घडत नाहीत. आपल्याला जी ग्रहणं दिसतात ती ग्रहणं प्रामुख्याने कुणाच्या संदर्भात आपण म्हणतो? सूर्यग्रहण. आणि आपण काय म्हणतो? चंद्रग्रहण. आपण कधी म्हणतो का पृथ्वी ग्रहण? नाही. पृथ्वीला ग्रहण लागतं का? नाही. पण आपण असा विचार केलेला आहे की ग्रहण लागलं, आणि ग्रहण लागलं म्हणजे काहीतरी अशुभ घडलं असं आपल्या मनात असतं. तसं काही नसतं. या तिघांचा खेळ आहे. लक्षात ठेवा. आणि हा खेळ कशामुळे आहे? तर एकमेकांभोवती हे फिरत असतात, त्यामुळं हे सगळं तयार होत आहे. या सगळ्या कक्षा तयार होतात. त्यानंतर दिनमान, रात्रमान, त्यानंतर ऋतुनिर्मिती, ज्या घडामोडी घडतात आपल्या आजूबाजूला या तिघांच्या साक्षीने घडतात. त्यामुळं सूर्य आणि चंद्र यांच्यावरच आपण म्हणतो की ग्रहणं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुढील जो भाग आहे सूर्यग्रहणे आणि चंद्रग्रहणे, हा भाग आपण पुढील भागात पाहणार आहोत.